नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रोशन बावणे. स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर एक शेतकरी असाल आणि तुमच्या सातबारावर जर 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त नावे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या GRमध्ये नेमकं काय देण्यात आलं आहे तर फार्मर आय डीसाठी जे काही जमिनीचे अधिकृत हिस्से वाटप आहे ते आता आवश्यक केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला बंधनकारक केले आहे. तुम्हाला फार्मर आय डी काढायची असेल किंवा फार्मर आय डी आता हा महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे शेतकरी बांधवांसाठी. येणाऱ्या जे काही योजना आहे किंवा येणारे जे काही कामे आहे शेतीचे ते पूर्णपणे फार्मर आय डीवर होणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने हा नवीन GR काढून जे काही तुमचे जर सामूहिक सातबारा असेल, संयुक्त सातबारा असेल, म्हणजे तुमच्या सातबारावर एकापेक्षा जास्त नावे असतील तर तुम्हाला तो सातबारा वेगळा करावा लागेल, हिस्सा वाटप करावं लागेल. अशा प्रकारचा हा GR इथं प्रसिद्ध करण्यात आला. नेमक्या या GRमध्ये काय देण्यात आलेलं आहे, या GRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणते फायदा होणार आहे किंवा कोणते नुकसान होणार आहे, नेमकं त्याची प्रोसेस काय आहे, नेमकं त्या GRमध्ये कोणत्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहे, त्या सर्व डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. ते पण अगदी सोप्या भाषेत तुम्हाला या GRचा सारांश नेमकं काय आहे ते तुम्हाला यामध्ये समजून सांगण्यात येणार आहे. तरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, बघूया नेमकं GR काय आहे. पूर्वी मित्रांनो, आपण जो GR जो आहे तो थोडक्यात इथे समजून सांगण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला पॉईंट वाईज एक्सप्लेनेशन सविस्तरपणे द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप करू नको. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. तर जे काही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार शेतीवरील एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्स्याच्या विभाजनाकरता मोहीम राबवण्याबाबत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR प्रसिद्ध केलेला आहे. आणि याच्या प्रस्तावनेमध्ये काय देण्यात आलं आहे तर राज्यात ॲग्रिस्टेक अंतर्गत तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे. अधिकार अभिलेखामध्ये म्हणजेच गाव नमुना 7 सामायिक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेदाराच्या नावासमोर नमूद केले जाते. आणि अशा प्रकारचे जर तुमचा सातबारा असेल तर तुम्हाला आता तो सातबारा म्हणजे हिस्सा वाटप करणे बंधनकारक केलेले आहे. कारण फार्मर आय डीसाठी तुम्हाला याच्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो जर तुम्ही हिस्से वाटप केले नाही तर. तथापि जे काही शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करताना सर्व खातेदाराच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीची अचूक जोडणी करण्याकरता सामायिक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याच्या हिश्श्याची शेतजमीन त्याच्या नावासमोर नमूद असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार शेतजमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्स्याच्या विभाजनाकरता मोहीम राबवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. हे अशा प्रकारचा GR यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि जे काही सहहिस्सेधारक असेल त्यांचा सातबारा वेगळे करण्यासाठी या GRच्या माध्यमातून मोहीम राबवण्यात येत आहे. जेणेकरून जे काही फार्मर आय डी काढायची असेल तुम्हाला किंवा तुम्ही जर काढली असेल तर तुम्हाला आता ते समोर अडचण येऊ शकतो. जर तुम्ही तुमचा हिस्से अलग केला नाही तर, वेगळा केला नाही तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार आहे. त्यासाठी हे GR प्रसिद्ध करण्यात आले. आणि या GRमध्ये आणखीन डिटेलमध्ये काय देण्यात आलेलं आहे ते आता बघूया. जे काही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85-90 खाते विभाजन करण्यासाठी विहित नमुन्याचे अर्ज करणे अनिवार्य असेल. यासाठी नागरिकांना लेखी व सार्वजनिक स्वरूपात आवाहन करण्यात यावे असे या GRमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला ही PDF जर हवी असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात येईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते वाचू सुद्धा शकता. आता नेमकी याची काय प्रोसेस आहे ते तुम्हाला आता पॉईंटवर आहे. आपण या GRचा पूर्ण सारांश आता समजून घेऊया एकंदरीत नेमक्या यामध्ये काय देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, नेमकी अडचण काय होती, का बरं हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर सध्या जे काही सातबारा उतारावर तुमचं एकूण क्षेत्र एका खातेदाराच्या नावासमोर दिसते. म्हणजे तुमचं एकूण क्षेत्र तुमच्या सातबारावर जरी सहहिस्सेदार असेल परंतु एकूण क्षेत्र एका खात्यात प्रत्यक्ष अनेक हिस्सेदाराची ते जमीन असते. समजा तुम्हाला उदाहरणार्थ एक समजून सांगतो, 3 भावंडांची जमीन असेल पण सातबारावर एकूण क्षेत्र एकत्र दिसते. समजा 3 भावंड आहे, तुमच्या सातबारावर तिघांची नावे आहे पण जमीन पूर्ण एकूण क्षेत्रामध्ये आहे. तुमचे हिस्से किती, एकाच्या हिस्स्यावर किती आहे हे तिथे दाखवण्यात आलेलं नाही. मग फार्मर आय डी तयार करताना अचूक हिस्सा ओळखण्यात अडचण येत होती. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला की जे काही सहहिस्सेदार आहे प्रत्येकाचा सातबारा वेगळा करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला फार्मर आय डी देण्यात येणार आहे. किंवा तुम्हाला जे काही नंतर योजना राबवली जाते, फेरफार केली जाते, जे काही शेतीशी निगडीत कामे करण्यात येणार आहे त्यासाठी फार्मर आय डी हा डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा डॉक्युमेंट्स महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या हिस्स्यावर किती जमीन आहे ते अचूक माहिती न मिळत असल्यामुळे तुम्हाला ते समोर अडचण येऊ शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला की तुम्हाला सहहिस्सेदाराला तुमचे सातबाराचं जे काही वेगळा आहे तो करावाच लागणार. त्यानंतर शासनाने काय आदेश दिले आहे
यामार्फत आता बघूया की नेमकं शासनाने या GRच्या माध्यमातून कोणते आदेश देण्यात आलेले आहे. त्याचे काय तलाठी आणि मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवली जाईल. तुमच्या तलाठी आणि मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याची या GRच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेला आहे. तसे एकापेक्षा जास्त सहहक्कदार असलेल्या जमिनीचे अधिकृत विभाजन केले जाईल. म्हणजे तुमचे एकापेक्षा जास्त हिस्सेदार असेल तर तुमचे ते अधिकृतपणे कायदेशीररित्या तुम्हाला ते विभाजन करून म्हणजे वेगळे हिस्से करून देण्यात येणार आहे. तसेच तुम्हाला त्यासाठी अर्ज मागवले जातील. तुमचे जे काही सहहिस्सेदारवाले सातबारे असेल त्यांना अर्ज मागवले जातील. तुम्हाला तो अर्ज करावा लागेल. जे काही तलाठी कार्यालय आहे तुम्हाला अर्ज करावा लागेल की आम्हाला आमची जमिनी वेगळी करायची आहे, सातबारा वेगळा करायचा आहे, सहहिस्सेदाराची वाटणी करायची आहे. त्यानंतर ते डिसिजन घेतील आणि तुम्हाला ते या योजनेच्या माध्यमातून तुमचे सहहिस्से जे आहे ते वेगळे करून देतील. नेमकी प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. या GRच्या माध्यमातून जे काही प्रक्रिया आहे सहहिस्सेदार वेगळे करण्याची ते पारदर्शक करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि जास्तीत जास्त जनजागृती करून या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपला जो सातबारा आहे तो सहहिस्सेदार असेल तर ते प्रत्येक सहहिस्सेदाराचा वेगळा करून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर जर हिस्से वाटप झाले नसेल तर भविष्यात तुम्हाला कोणती अडचण येणार आहे तर बघूया. त्यामध्ये फार्मर आय डी तयार करताना तुम्हाला अडचण येणार. तुमची फार्मर आय डी तयार असेल किंवा तयार केली नसेल तर तुम्ही जेव्हा फार्मर आय डी तयार कराल तर तुम्हाला ते अडचण येणार आहे. तुमची फार्मर आय डीच बनणार नाही आणि फार्मर आय डी बनलीने तुम्हाला अनेक योजनेच्या जे इतर योजनेचा आहे तो लाभ बिलकुलच मिळणार नाही. कारण आता फार्मर आय डी ह्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट्स ठरणार आहे. तसेच कृषी योजनेचा लाभ घेण्यास समस्या, जे काही कृषी योजनेचा लाभ तुम्हाला घेत येत होता अगोदर त्याच्यासाठी आता समस्या निर्माण होणार आहे. जर तुमच्याकडे सहहिस्सेदार असेल तर तुमची सहहिस्सेदाराची वाटणी झाली नसेल तुम्हाला कोणत्याही कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण वाटणी झाली नसेल तुमची फार्मर आय डी निघणार नाही आणि फार्मर आय डी निघाली नाही तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच तुम्ही जर जमीन खरेदी विक्री करायची आहे त्याच्यासाठी बी अडथळे येणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमची शेतजमीन विकायची असेल किंवा तुम्हाला शेतजमीन घ्यायची असेल तर तुम्हाला अडचण येणार आहे. जर तुमची फार्मर आय डी नसेल तर तुमची शेती विक्रीसुद्धा होणार नाही. म्हणजे बघा की फार्मर आय डी हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट्स ठरलेला आहे. आता येणाऱ्या जसं आपलं आधार कार्ड आहे स्वतःच्या माणसात जसं आधार कार्ड असते त्याप्रमाणे शेतीचं हे फार्मर आय डी आधार कार्डप्रमाणे काम करणार आहे. तुम्हाला तो पुरावा लागणार म्हणजे लागणारच. त्यासाठी तुम्हाला तुमचा वेगळा हिस्सा असणे अत्यंत गरजेचंच आहे. त्यानंतर फेरफार नोंदणीत विलंब, तुम्हाला फेरफार करायचा असेल त्याच्यामध्ये सुद्धा विलंब होणार आहे. जर तुमच्याकडे सहहिस्सेदाराचा हिस्सा नसेल, स्वतःचा तुमची वाटणी केली नसेल, तुमच्या सामायिक शेतीचा हिस्सा वाटणी केली नसेल तर तुमचं फार्मर आय डी निघाल्यानंतर तुम्हाला फेरफारमध्ये सुद्धा प्रॉब्लेम जाणार आहे. अशी अडचण येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स ओके करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ते हिस्से वाटप करणे अत्यंत गरजेचं आहे. हे शेतकऱ्याची महत्त्वाची सूचना याच्यामध्ये देण्यात आलेली आहे GRच्या माध्यमातून. आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं तर तुम्हाला सर्वप्रथम काम करणं आहे ते म्हणजे तुमचा सातबारा उतारा तपासा. तुमचा सातबारा उतारा तपासता तुमच्या सातबारावर किती नावे आहे ते बघा आणि त्या सहहिस्सेदार सर्वांना सांगा की आपल्याला आता आपला सातबारा आहे जो आहे तो वेगळा करावा लागते. तर त्यानंतर हिस्से वाटप झाले नसेल तर तलाठी कार्यालय किंवा संपर्क करा. तलाठी कार्यालयाला तुम्हाला संपर्क करावा लागेल. सर्वप्रथम तुम्हाला जे काही प्रथम ऑफिस आहे ते म्हणजे तुमचं तलाठी कार्यालय. तलाठी कार्यालयाला संपर्क करा की आम्हाला हिस्से वाटप झालेलं नाही तर आमचा हिस्से वाटप करायचा आहे. त्यानंतर अधिकृतपणे तुम्हाला ते अर्ज करा म्हणतील. तुम्ही ते अर्ज करून घ्या की आम्हाला हिस्से वाटप करायचे आहे. त्यांना ते काय प्रक्रिया आहे ते तुम्हाला सांगतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो अर्ज करायचा आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर आता या GRच्या माध्यमातून काय लक्षात येते आपल्याला नेमकं सरकारने हा GR का प्रसिद्ध करण्यात आला, नेमका या GRचा काय उद्देश आहे, सरकारचा काय उद्देश आहे ते बघूया. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की डिजिटल नोंदी अचूक करणे. जे काही डिजिटल नोंदी आहे त्या अचूक करणे यासाठीच हा सहहिस्सेदाराचा हिस्सा वेगळा करणे हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि फार्मर आय डी व्यवस्थित करणे. जे काही फार्मर आय डी डॉक्युमेंट्स काढलेला आहे याचा भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा डॉक्युमेंट्स म्हणून ह्या फार्मर आय डी काम करणार आहे. त्यामुळे सहहिस्सेदाराला आपला हिस्सा वेगळे करणे याच्यामध्ये सरकारचा हा नेमका महत्त्वपूर्ण उद्देश आहे. त्यानंतर आणि भविष्यातील व्यवहार खूप सोपे जावे. भविष्यातील व्यवहार सोपे जावे सहहिस्सेदारामुळे जे काही अडचणी येत होत्या त्या अडचणी येऊ नये त्यासाठी हा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय शेतकऱ्यांच्या सोयीसाठीच घेण्यात आलेला आहे. यामध्ये शासनाने शेतकऱ्यांना कोणतीही अडचणी जाऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर तुमच्या जमिनीवर 51 अधिक नावे असतील तर वेळ न दवडता तुम्हाला लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. तुम्हाला जर भविष्यामध्ये कोणत्या अडचणीच्या सामोरे जावे लागू नये असे जर वाटत असेल तर तुम्ही कोणताही वेळ न गमावता लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू करून घ्या. आणि तुमच्या जिल्ह्यात ही मोहीम सुरू झाली आहे का ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तसेच मित्रांनो आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे
सहहिस्सेदाराचा सातबारा वेगळा कसा करायचा, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता नेमका सातबारा वेगळा कसा करायचा. तर जर एका सातबाऱ्यावर 2 किंवा अधिक नावे असतील आणि प्रत्येकाचा हिस्सा स्वतंत्र दाखवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला अधिकृत हिस्सेवाटप प्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी साधारणपणे तलाठी कार्यालयात तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करावा लागेल, जे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर मोजणी होईल आणि तुमची पडताळणी आणि कागदपत्र तपासणी होते. त्यानंतर मोजणी केला जाईल आणि सर्व हिस्सेदारांना नोटीस दिल्या जाईल. त्यानंतर तुमच्या कागदपत्र तपासणी होईल आणि सर्व हिस्सेदारांची संमती असल्याचंच प्रक्रिया तुलनेत सोपी होते. म्हणजे यासाठी तुम्हाला सर्व हिस्सेदारांची संमती असणे गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला हे हिस्से वाटप करता येणार आहे. जर एकाही हिस्सेदारांनी जर संमती दिली नाही तर तुमची प्रक्रिया पूर्ण होणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही सर्व हिस्सेदारांनी अगोदर चर्चा करून आपलं सहमती दर्शवणे गरजेचे आहे की आपल्याला सातबारा वेगळा करण्याचा आहे. तेव्हाच तुमचं हे काम होणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी अगोदर निर्णय घ्यावा लागणार आहे, तेव्हाच हे समोरची प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. आता प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्येकाच्या नावावर स्वतंत्र हिस्सा नोंद होतो आणि सातबारामध्ये वेगळे क्षेत्र दिसू लागते आणि प्रक्रिया हे पूर्ण झाली तुमची. त्यानंतर तुमच्या जे काही स्वतंत्र हिस्सा आहे ते वेगळा नोंद होईल आणि सातबारावर तुमचे वेगळे क्षेत्र दिसू लागेल. म्हणजे तुमच्या सहहिस्सेदाराच्या जर 3 नावे असेल तर एकाच्या नावावर किती जमीन आहे हे तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे, वेगळे क्षेत्र त्यामध्ये दिसणार आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर पद्धतीने आणि योग्य कागदपत्रासह करावी लागते. नेमकी त्याची कायदेशीर पद्धत काय आणि तुम्ही त्यासाठी कोणते कागदपत्रासह तुम्ही ते लवकरात लवकर तुमची हिस्से वाटणीची प्रक्रिया ते पूर्ण करू शकता, त्याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती घेण्यात आलेला आहे. तुम्ही डायरेक्ट यूट्यूबमध्ये सर्च करू शकता, सामायिक सातबाऱ्यामधून वेगळा सातबारा कसा करायचा विदर्भ मराठी कॉर्नर असं सर्च केलं तरी आपल्या चॅनलचा जो व्हिडिओ आहे तो डायरेक्टली येऊन जाईल. जसं तुम्हाला स्क्रीनवर आता थंबनेल दिसत असेल त्या पद्धतीचा आपला व्हिडिओ आहे. तसेच तुम्हाला याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे. तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरून तो व्हिडिओ बघू शकता. तसेच याबद्दलचा नवीन व्हिडिओ 2026 मध्ये तुम्ही कशाप्रकारे आपल्या सामायिक सातबाऱ्यावरून वेगळा सातबारा करू शकता याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती नवीन येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून या माहितीची व्हिडिओची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळून जाईल. तर ही होती शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. तसेच शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत आणि जे काही सहहिस्सेदार आहे त्यांच्यापर्यंत तर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल नेमकं हा GR कशाबद्दल आहे. जर आपण सहहिस्सा वेगळा केल्यानंतर आपलं काय नुकसान होईल त्याबद्दल त्यांनासुद्धा सविस्तर माहिती समजून जाईल. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.